नमस्कार. मी राहुल कुलकर्णी आणि ज्याची भीती होती आणि मला असं वाटतं, की मी श्री मनोज जरांगे पाटील यांना सुद्धा ती भीती बोलून दाखवली होती, की मराठवाड्यातल्या मराठा गरजू समाजाच्या आडून तुम्ही ज्या कुणबी प्रमाणपत्रासाठी हा लढा दिलाय, त्याचा फायदा प्रत्यक्षात कुणाला होईल? तर जे लोक राजकीयदृष्ट्या सक्षम आहेत किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत किंवा ज्यांचा कुठे ना कुठेतरी इन्फ्लुअन्स आहे, अशाच लोकांना अधिक फायदा होईल. आता मी ज्यांचं उदाहरण देणार आहे, त्यांनी नेमकं ते तसंच केलंय असं मला अजिबात म्हणायचं नाही. आणि त्यांच्याकडनं म्हणजे श्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडनं ह्या संदर्भामध्ये खुलासा आला, तर तो सुद्धा मी सांगेन. त्यांना आम्ही प्रयत्न करतोय संपर्क करायचा. पण हा काही माझा आरोप नाही त्यांच्यावरती किंवा काहीतरी आम्ही खोदून काढलेली गोष्ट नाहीये. पण या 2 गोष्टीची मला सांगड घालायची आहे. पण त्याच्या आधी 2 सप्टेंबरला म्हणजे याच वर्षी 2025ला श्री मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारनं मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भामधला एक जी-आर काढला. त्याच्यासाठी हैदराबाद संस्थानातल्या पुराव्याचा आधार घेतला जाणार होता आणि तेव्हाच मी म्हटलं होतं, की कायद्याच्या चौकटीवरती असं करणं हे टिकणार नाहीये. त्याचं कारण आहे, की मूळतः इंग्रजी राजवटीतल्या नोंदी आणि हैदराबाद राजवटीतल्या नोंदी ह्याच्यात फरक आहे. हैदराबाद राजवटीतल्या नोंदी ही गावनिहाय आहेत. इंग्रजी राजवटीतल्या नोंदी ह्या व्यक्तिनिहाय, आडनावानिहाय आहेत. आणि त्यामुळं अमुक-अमुक गावामध्ये कारण हैदराबाद संस्थानातले सगळे रेकॉर्ड्स मी बघितले. तेव्हा मला लक्षात आलं, की तेव्हा कुणबी मराठा, मराठा कुणबी अशा नोंदी आहेत. पण कशा आहेत? तर हैदराबाद संस्थानमध्ये अमुक-अमुक इतके मराठा, तमुक-तमुक इतके कुणबी, तसे ब्राह्मण, असे एस-टी, असे बंजारी वगैरे अशा त्या नोंदी आहेत, बंजारा वगैरे. पण स्पेसिफिक अशा आडनावासहित, प्रत्येक व्यक्तीसहित तशा नोंदी नाहीत. आणि म्हणून सरकारनं तो 2 सप्टेंबरचा जी-आर काढल्यानंतर, श्री छगन भुजबळ यांना सरकारने काय म्हटलं होतं, की ज्यांच्या नेमक्या नोंदी आढळून येतील त्यांनाच आम्ही कुणबी प्रमाणपत्र देऊ. आता मी त्याच्यानंतर अनेक विश्लेषणात्मक व्हिडिओ केले. तुम्ही ते लाखोच्या संख्येने बघितले. माझं तेव्हाही तेच मत होतं आणि आजही तेच मत आहे, की 2 सप्टेंबरच्या जी-आरच्या आधारावरती सरसकट मराठा समाजाला अशा पद्धतीनं कुणबी प्रमाणपत्राचा आधार घेताना किंवा काढत असताना खूप मोठ्या अडचणीचा सामना करावा लागू शकतो आणि म्हणूनच मी त्याची सगळी प्रक्रिया काय आहे त्याच्याबद्दल पण एक सविस्तर असा व्हिडिओ बनवला होता. आज परिस्थिती मी जे सांगितलं होतं किंवा जो अंदाज सरकारकडनं व्यक्त केला होता, तसंच आहे. याचा अर्थ सरकार जे सांगतंय तसंच आम्ही म्हणतो असं नाही. बघा त्या जी-आरमध्ये काय सांगितलं होतं, की आधी तर ते पात्र शब्द होता, तो पात्र वगळायला लावला वगैरे. प्रत्यक्षामध्ये जेव्हा ओबीसी समाजाकडनं मोठ्या प्रमाणामध्ये याला रिटॅलिएशन विरोध आला, तेव्हा श्री चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर मंडळींनी सांगायला सुरुवात केली, की आम्हाला या एकतर हा जी-आरच 3 जिल्ह्याचा आहे असं बावनकुळे म्हणाले. हे ऑन रेकॉर्ड आहे. म्हणजे ही मनोज जरांगे पाटील यांची शुद्ध फसवणूक. असं कुठं म्हटलं होतं त्या जी-आरमध्ये, की तो फक्त 3 जिल्ह्यापुरता आहे. पण ते केवळ ज्यांच्या डी-एन-एमध्ये ओबीसी आहे त्यांची समजूत घालण्यासाठी कारण आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ते होणारच होतं. आणि मी एका मंत्र्याबरोबर सत्ताधारी घटक पक्षातल्या त्यांच्याशी ऑफ रेकॉर्ड गप्पा मारत असताना त्यांनी मला सांगितलं, की अनेक लोकांनी मराठा समाजाच्या कुणबी प्रमाणपत्र काढलेली आहेत आणि जे राजकीयदृष्ट्या सक्षम आहेत. आता नेमकं तसंच झालंय. 594 केवळ अर्ज आलेत सप्टेंबरपासून आज तागायत आणि त्यातल्या 98 जणांनाच केवळ कुणबी प्रमाणपत्राचा लाभ झाला. ते जे सांगितलं जात होतं 58,00,000 52,00,000 ते साफ खोटं आहे. मुळामध्ये विदर्भातल्या आकडेवारी आता मी नागपुरातनं तुमच्याशी बोलतोय, इथे मराठा समाज आहेच नाही. तो इथला सगळा समाज हा कुणबी समाज आहे. पंजाबरावांनी सांगितलं आणि मराठा समाज कुणबी झाला. आपल्याकडे ते मराठवाड्यात झालं नाही. पश्चिम महाराष्ट्रात शाहू महाराजांचा रेकॉर्ड अत्यंत उत्तम आहे. इंग्रजी राजवटीतलं उत्तम आहे, पण त्यांची ऑलरेडी प्रमाणपत्र काढून झालेली आहेत. आणि म्हणून मी मुरलीधर मोहोळ यांना सुद्धा असं म्हणणार नाही, की त्यांनी ते खोटं प्रमाणपत्र काढलंय. कदाचित ते कुणबी आहेत. पण इकडे मराठवाड्यात काय झालं, की मराठवाड्यात केवळ 598 पैकी 94 जणांनाच प्रमाणपत्राचा लाभ झाला आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो, की तो जो 2 सप्टेंबरचा जी-आर आहे, त्याच्या आधारावरती ते जे 2,00,000 58,00,000 वगैरे असं काहीही होणार नाही. एक तर तो जी-आरच व्हॅलिडेट होईल की नाही हा खरा प्रश्न आहे. कारण तो व्हॅलिडेट करण्यासाठी पुन्हा 1967 च्या आधीच्या पुराव्याचे जे काही मूळचे ठोकताळे आहेत, त्याच्या बाहेर जाऊन तुम्ही करत आहात. ग्राम पातळीवरची एक समिती आहे, तहसीलदार आहेत, एस-डी-एम आहेत. मग ते वरून खाली सांगणार. आधी अर्ज तहसीलदाराकडे करायचा आहे, मग खाली मग त्यातनं पडताळणी आणि पाहुणे-रावळे शोधायचे वगैरे.
क्वाईट म्हणजे हे अत्यंत अडचणीची असलेली गोष्ट आहे. ही सगळी पार करून जेव्हा ही प्रमाणपत्र घेतली जातील, काहीही शाश्वती नाहीये, की हे कोर्टात जाऊन टिकेल. मला हे माहिती आहे, की मराठवाड्यातल्या मराठा समाजाची आणि याच्यावत कुणबी समाजाचीच महाराष्ट्रातल्या, देशभरातली खूप अडचण झालेली आहे. मी अनेक वेळेला सांगितलंय, की आज या देशात सगळ्यात अडचणीतला घटक कोण असेल, तर तो शेतकरी आहे. त्याला निसर्गही मारतोय, त्याला सरकारी धोरणंही मारतायत, त्याला व्यापारीही लुबाडतायत आणि ग्राहकाची जे सज्ञान ग्राहक आहेत आणि ज्यांना असं वाटतं, की आपल्यातले 2 पैसे अधिकचे कारण मी असे अनेक ग्राहक बघितलेत, की जे शेतकऱ्याचा शेतमाल असेल, तर त्याला 2 पैसे वाढीव देताना काकू करत नाहीत. पण ते प्रमाण अत्यंत अल्प आहे. इतक्या सगळ्या लोकांकडनं हा समाज आता पिचला गेलाय आणि त्यात अग्रगण्य आहे तो मराठा समाज, कारण तो शेती करतो. त्यामुळे त्याची निश्चित अडचण आहे. तर त्या दृष्टीनं व्यापक असा विचार सरकारनं करणं आवश्यक होतं. खरं तर मनोज जरांगे पाटील यांची दिशाच चुकलेली आहे. माझ्या मते ते जर शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन उतरले असते, ठीक आहे, जात म्हणून कदाचित शेतकरी एकत्रित आले नसते. पण आज एक विश्वासार्ह नेतृत्व जर मनोज जरांगे पाटील किंवा तशा कुठल्याही माध्यमातून मिळालं असतं, तर कदाचित पुन्हा एकदा शरद जोशी यांच्यासारखीची एक मोठी चळवळ फोफावली असती. आज समाजात सगळ्यात जास्त आशाळभूतपणे राजकीय नेतृत्वाकडे कोणता समाज बघत असेल, घटक बघत असेल, तर तो शेतकऱ्यांचा आणि दुर्दैवाने त्याच्यासाठी आवाज उठवायला ना विरोधी पक्षाला वेळ आहे, ना सत्ताधारी घटक पक्ष. अर्थात ते काही सगळं चुकीचं करतात विरोधी पक्ष आणि सत्ताधारी असं माझं म्हणणं नाही. आता ही पूरग्रस्तानंतरचं सरकारनं जे अनुदान दिलेलं आहे ते उत्तमच आहे त्यांच्या त्यांच्या मर्यादेमध्ये. 31,000 कोटी रुपयाचं. पीक विम्याचा मात्र निर्णय अजूनही प्रलंबित आहे. ते नेतृत्व करण्याची संधी मनोज जरांगे पाटील यांना होती, आहे आणि राहील. पण आता ह्या 2 सप्टेंबरच्या जी-आरच्या आधारावरती केवळ 98 जणांनाच ती प्रमाणपत्र मिळाली आहेत आणि ती मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे त्या जी-आरचा अर्थ काय असा खरा प्रश्न. मनोज जरांगे पाटील यांची फसवणूक झाली का हा दुसरा उपप्रश्न आणि तेव्हा जे तज्ञ म्हणत होते, तेच कसं बरोबर ठरलंय जेव्हा मनोज जरांगे पाटलांनी त्यांनाच नावं ठेवली त्या तज्ञांना. हा भाग संपला. मी ज्याची सुरुवात मुरलीधर मोहोळ यांच्या उदाहरणानं केली होती. आज मृणाल ढोले पाटील यांनी एक प्रेस रिलीज दिली आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलंय, की मुरलीधर मोहोळ यांनी कुणबी प्रमाणपत्र काढलं आहे. ते कुणबी प्रमाणपत्र पडताळणीसाठी दिलं आहे. त्यांनी जिल्हा पडताळणी समितीकडे पुण्याचा अर्ज केला आणि रंजकपणे त्या समितीनं सांगितलं, की मुरलीधर मोहोळ यांच्या कुणबी जात प्रमाणपत्रासाठीची जी पडताळणीची फाईल आहे, ती सापडत नाही. ते गहाळ हा शब्द त्यांनी वापरलेला नाही. यांनी त्याचं इंटरप्रिटेशन मृणाल डोले यांनी गहाळ असं केलंय. त्याच्यात ते म्हटलंय, की ते अभिलेखे शोधण्याचं काम सुरू आहे. संशयाला पूर्ण वाव आहे. आणि मी जे आधी म्हणालो तसंच, की जे पॉवरफुल आहेत, जे राजकीयदृष्ट्या इन्फ्लुएन्शियल आहेत, ज्यांच्याकडे पैसा आहे, जे सिस्टम वाकवू शकतात, असेच लोक कुणबी प्रमाणपत्र घेतील. कारण त्यांना निवडणुका लढायच्या आणि त्याच निवडणुकीच्या आधारावरती ते कुणबी प्रमाणपत्राच्या आधारावरती ओबीसी समाजाचं जे शरद पवारांनी दिलेलं आणि कायद्यानं बरोबर असलेलं जे आरक्षण आहे राजकीय, ते संपवतील. आणि इथं छगन भुजबळ बरोबर ठरतात आणि मनोज जरांगे पाटील चुकतात. त्यांनी ही भूमिका घेणं आवश्यक होतं, की आम्हाला कुणबी प्रमाणपत्र ही आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी, आमच्या मुलांच्या नोकरीसाठी हवेत, ना की राजकीय कारणासाठी. मी पुन्हा सांगतो, की मुरलीधर मोहोळ यांनी कुठली कागदपत्र खोटी देऊन किंवा त्यांचं ओबीसी प्रमाणपत्र नसताना ते काढले असं मला अजिबात म्हणायचं नाही, कारण तो एक आरोप आहे. पण आता त्यांना ते का काढावंसं वाटलं? हा तर खरा प्रश्न आहे. बरं त्यांची फाईल सापडत नाही हा दुसरा उपप्रश्न आहे. तर हे असं सगळं त्रांगडं आहे. ते तुमच्यासमोर मी मांडलं. आता ह्याच्यानंतर आपल्याला हे बघायचं आहे, की ज्यांना ती प्रमाणपत्र मिळाली आहेत, त्यांची तरी व्हॅलिडिटी आणि त्यांना तरी त्याचा लाभ होणार आहे. अर्थात माझं असं मत आहे, की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये किमान शैक्षणिक लाभ तर जरूर होईल आणि तो व्हायला हवा. कसलं महागडं शिक्षण करून ठेवलंय आणि पुन्हा कोणाच्या शैक्षणिक संस्था आहेत तुम्हाला माहिती आहे, राजकारण्यांच्याच. थांबूया आपण इथे.